यवतमाळ जिल्ह्यातील महाआरोग्य शिबिराकरता या ठिकाणी विशेषत्वाने आलेले राज्याचे परिवहन मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय दिवाकररावजी रावते साहेब, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि खऱ्या अर्थानं आरोग्य दूत असलेले आमचे सहकारी गिरीश महाजनजी, या जिल्ह्याचे पालकमंत्री धडाडीचे नेते आमचे सहकारी संजय राठोडजी, माझे सहकारी राज्यमंत्री आणि माझ्या सर्वच खात्यांचा भार राज्यमंत्री म्हणून सांभाळणारे डॉक्टर रणजित पाटीलजी, शेतकरी स्वावलंबन अभियानाचे संचालक किशोर तिवारीजी, या जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आमच्या भगिनी भावनाताई गवळी, अनेक वर्ष ज्यांनी लोकांची चिकित्सा केली, लोकांना नेत्र देण्याचं काम केलं आणि आता कालपासून ज्यांचा नवीन रोल तयार झाला असे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर विकास महात्मेजी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आरतीताई फुफाटे, या यवतमाळचे लोकप्रिय आमदार मदनभाऊ येरावार, ज्येष्ठ आमदार मनोहरभाऊ नाईक, अशोकजी उईके, राजूजी तोडसाम, संजीव रेड्डी होतकुलवार, राजेंद्रजी नजरधने, सर्व माझे सहकारी आमदार मंडळी, नगराध्यक्ष सुभाष राय, विभागीय आयुक्त श्री राजूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, विशेषत्वाने डॉक्टर लहानेजी आणि सर्वच डॉक्टरांची या ठिकाणी आलेली टीम आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज जिल्ह्यामध्ये हे अभियान या ठिकाणी घेण्यात आलं आणि या अभियानात या शिबिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांना या ठिकाणी दिलासा देण्याचा प्रयत्न या महाआरोग्य शिबिराने या ठिकाणी केला आहे। मी आत्ताच माहिती घेत होतो संजयकडनं की आतापर्यंत किती रजिस्ट्रेशन झालं। त्यांनी मला सांगितलं की सकाळपर्यंतचं रजिस्ट्रेशन हे 20,000 रुग्णांचं होतं आणि अजूनही रुग्ण येत आहेत, त्यांचं रजिस्ट्रेशन चाललंय। आणि मी शासनाच्या वतीनं आपल्याला आश्वासन देतो की शेवटच्या रुग्णावरचे उपचार होतपर्यंत आमची जबाबदारी संपणार नाही, आमचं शिबिर संपणार नाही। सर्व रुग्णांपर्यंत हे उपचार पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू। राज्यामध्ये नवीन सरकार आल्यानंतर आपण हा निर्णय घेतला की सरकार हे जनतेचं असलं पाहिजे, हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याकरता सरकारनं प्रयत्न केला पाहिजे। संकट अनेक आहेत, 2 वर्षामध्ये 2 मोठे दुष्काळ, मागच्या वर्षी 24,000 गावात दुष्काळ, यावर्षी 26,000 गावात दुष्काळ, अशी एक दुष्काळाची मालिका असताना राज्य सरकारनं हा प्रयत्न सुरू केला की सामान्यांचे जे काही प्रश्न आहेत, जे अडीअडचणी आहेत त्या दूर करायच्या। मग समाधान शिबिरासारखं एक शिबिर आम्ही सुरू केलं की ज्याच्यामध्ये महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून एकेका शिबिरामध्ये 25,000 शेतकऱ्यांना, सामान्य माणसांना वेगवेगळ्या प्रकारचे 17 जे काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र एकाच ठिकाणी द्यायचे आणि इतका मोठा प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळाला की लाखो नागरिकांना ग्रामीण भागामध्ये, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र असेल, शेतकऱ्यांना सातबाराच्या उतार्यापासून वेगवेगळे उतारे असतील, महिलांकरता असतील, अपंगांकरता असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी ज्या आमच्या सामान्य नागरिकाला सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागायचे ते थेट त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम हे आपण राज्यामध्ये सुरू केलं आणि अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हे काम पूर्ण झालं। आज अनेक ठिकाणी अजून ते करायचं आहे, पण या माध्यमातून निश्चितपणे सरकार आपल्याकरता धावून येतं ही भावना जनतेमध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपण केला। आज आरोग्य हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय झालाय, कारण सामान्य माणसाला आरोग्यावरचा खर्च परवडत नाही। रोगराई वाढलेली आहे, रोगनिदानही वाढलाय। अनेक वेळा पूर्वी रोगाचं निदानच व्हायचं नाही, त्यामुळे खितपत माणसं पडायची आणि मृत्युमुखी पडायची। का मृत्युमुखी पडली हे कोणाला कळायचं देखील नाही।
आज मात्र असं नाही आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यामुळे रोगाचं निदान हे होतं, पण निदान झाल्यानंतर चिंता अजून वाढते. कारण निदान झाल्याबरोबर समोर मोठी यादी दिसते, हे करा, ते करा, ते करा, ही टेस्ट करा, आणि त्याच्यानंतर हे उपचार घ्या, हे ऑपरेशन करा. अनेक ठिकाणी असं लक्षात येतं की लोक ती यादी पाहिल्यानंतर याकरता पैसे कुठनं आणायचे या विवंचनेमध्ये उपचार घेणं सोडतात. ज्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या अहवालांचा अभ्यास करत होतो, किशोरजी तिवारी आहेत आमचे, त्यांनी या ठिकाणी सगळ्या अहवालांचा एक तुलनात्मक तक्ता आमच्यासमोर मांडला, आणि त्या सगळ्या अहवालांमध्ये एक गोष्ट मात्र अतिशय कॉमन आम्हाला सापडली की उपचारांचा अभाव. आजारी असलेल्या शेतकऱ्याला उपचार मिळत नाही, त्याच्या घरी असलेल्या त्याच्या कुटुंबियांना उपचार मिळत नाही, आणि त्याच्यामुळे एक दिवस त्याला असं वाटतं की माझ्या जगण्यात अर्थ काय आहे, मी माझ्या कुटुंबियांना साधा उपचार देखील देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं की किमान या शेतकऱ्यापर्यंत तरी आपण हे उपचार पोहोचवले पाहिजे. मग पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांकरता रेशन कार्डाची अट काढून टाकली, आणि जीवनदायी योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करून आपली जी अँब्युलन्सची योजना आहे ती लागू करून नवीन हॉस्पिटल्स हे त्याच्यामध्ये एनरोल केले, आणि सगळ्या शेतकऱ्यांना ही योजना त्या ठिकाणी लागू करायचा प्रयत्न केला. तरी देखील आमच्या असं लक्षात आलं की जो काही प्रतिसाद आहे तो वाढलाय. हे खरं आहे की जर आपण आकडेवारी बघितली तर एकट्या आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या 3-4 वर्षातली आकडेवारी बघितली आणि मागच्या 1 वर्षातली आकडेवारी बघितली तर 50-60% जास्त पेशंट्स आपण उपचार देऊ शकलो, पण त्यांनी आपलं समाधान झालं नाही. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की महाराष्ट्रामध्ये महाआरोग्य शिबिरांची एक मालिका ही आपण तयार केली पाहिजे. आणि मी खऱ्या अर्थानं गिरीश महाजन आमचे मंत्री जलसंपदा आणि रामेश्वर आणि ही सगळी टीम यांचं अभिनंदन करीन की ज्या ज्या ठिकाणी तिथल्या पालकमंत्र्यांनी आमदारांनी पुढाकार घेतला त्या ठिकाणी ही सगळी टीम त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे याची काळजी त्यांनी घेतली, आणि इतके मोठे शिबिर झाले. आपल्याला आश्चर्य वाटेल, बीडमध्ये जे महाआरोग्य शिबिर आपण घेतलं त्याच्यामध्ये 1.25 लाख पेशंट्स आपण त्या ठिकाणी केवळ तपासले नाही, त्यांना उपचार केले. त्याच्यापैकी जेवढ्या पेशंट्सला त्या ठिकाणी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती ती शस्त्रक्रिया त्यांना दिली. आमच्या पंकजाताईंनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि अतिशय मोठी ही व्यवस्था त्या ठिकाणी उभी झाली. लातूरमध्ये आम्ही ते केलं, नागपूरमध्ये आम्ही ते केलं, सोलापूरमध्ये आम्ही ते केलं. एकेका गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये हजारो पेशंट आणि कुठेही 35-40 हजाराच्या कमी पेशंट्स हे त्या ठिकाणी आले नाहीत. याचा अर्थ असा होता की इतक्या लोकांना उपचाराची आवश्यकता होती, पण दुर्दैवाने त्यांना ते उपचार मिळत नव्हते. ते उपचार देण्याचं काम हे आपण या निमित्ताने केलं. आज देखील आपण या ठिकाणी बघू शकता की इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आले. आज त्यांची तपासणी होते आहे, आणि तपासणी करून आपण थांबत नाही. यापैकी ज्या रुग्णाला ज्या प्रकारच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल ती शस्त्रक्रिया देखील आपण करतो. महाराष्ट्राच्या पाठीवर मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, ज्या भागामध्ये ती उपलब्ध असेल त्या भागामध्ये नेऊन आपण करतो. ज्या इथे शक्य असतात त्या इथे आणून आपण करतो, आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला ही आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम या निमित्ताने सरकारच्या माध्यमातून होत आहे. गिरीश भाऊंनी सांगितलं हे खरं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आम्ही एकत्रित केलं. आज आपल्या राज्य मुख्यमंत्री कार्यालयामध्ये त्या ठिकाणी एक आपण आरोग्याचं केंद्र सुरू केलं, आणि आरोग्य कक्षाच्या माध्यमातून आपल्याला आश्चर्य वाटेल, 1 वर्षामध्ये सरकारी पैशाने नाही, काही पैसा हा मुख्यमंत्री निधीतला जो अन्य लोकांकडून डोनेशननी येतो, आणि बाकी सगळा पैसा हा वेगवेगळ्या लोकांनी दिलेला आणि वेगवेगळ्या धर्मदायी संस्थांमध्ये जे काही त्यांच्यावर ऑब्लिगेशन आहे आणि जे ते करत नाही ते ऑब्लिगेशन त्यांनी केलं पाहिजे याची व्यवस्था उभी करून आपण 180 कोटी रुपयाचे वेगवेगळे ऑपरेशन्स हे त्या ठिकाणी घडवले आणि सामान्य माणसापर्यंत हे सगळे उपचार पोहोचवले. मी आपल्याला देखील आव्हान करतो, आपली सरकारी यंत्रणा तर आहेच, आपण प्रयत्न करतोय की ती स्ट्रेंथन झाली पाहिजे. आमचे आरोग्य मंत्री दीपकजी आज या ठिकाणी आलेले आहेत, ते प्रयत्न करतायत. आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तावडेजी प्रयत्न करतायत. सगळ्यांचा मिळून आमचा प्रयत्न आहे, पण जोपर्यंत ती सक्षम होत नाही, पूर्ण ताकदीने ती उभी राहत नाही. आज अन्य राज्यांच्या तुलनेत आपली व्यवस्था चांगली आहे,
पण ती सगळ्यात चांगली असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत ती अगदी चांगली होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या राज्यातला एकही गरीब आणि गरजू हा उपचाराविना मरू नये अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे. मी आपल्यालाही सांगतो की आपल्याला जर अशा प्रकारची अडचण कधी भासली आपण आपल्या आमदारांकडे जा. ते आमदार थेट आमच्याशी संपर्क करतात. आज इथे बसलेल्या एकेका आमदाराला आपण विचारू शकता, त्यांनी 200-200, 300-300 पेशंट्स हे आमच्याकडनं वेगवेगळ्या स्पेशालिटीमध्ये त्या ठिकाणी मंजूर करून घेतले, त्यांचे उपचार केले. अनेक लोक म्हणजे आज हजारो पेशंट्स उपचारानंतर आम्हाला पत्र धन्यवादाचं लिहितात. मी त्यांना सांगतो की आमचे धन्यवाद देण्याचं कारण नाही आहे, हे तर आमचं कर्तव्य आहे. दुर्दैवाने यापूर्वी हे कर्तव्य पार पाडलं जात नव्हतं आणि म्हणून तुमची अवस्था अशी झाली. आता हे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की कितीही महागडं ऑपरेशन असो, आता मध्यंतरी आपण DY पाटील हॉस्पिटलमध्ये 100 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया केली आणि ती दर सातत्याने आपण करतोच आहोत. आता ही जर बालकं अशी होती, आपण जर त्यांना पाहिलं असतं तर आपल्या डोळ्यात अश्रू आले असते. आणि त्यांची जर या वयामध्ये शस्त्रक्रिया झाली नाही तर त्यांची जी काही त्याच्यातनं हानी होते त्यानंतर ती शस्त्रक्रिया शक्य नाही, ते जगू शकत नाही. 10 वर्ष 12 वर्ष फार झालं तर 20 वर्ष इतकंच त्यांचं जीवन. या सगळ्या लोकांना आपण त्या माध्यमातून जीवनदान देऊ शकलो. आणि मला असं वाटतं की अनेक कामं आमच्या हातून या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून, आमदार म्हणून होत असतात. पण एखाद्याचं जीवन वाचवण्याकरता जर आपल्या पदाचा उपयोग आपल्याला करता आला तर आपल्या जीवनातलं याच्यापेक्षा मोठं दुसरं कुठलंच काम नसतं. आणि म्हणून हे काम संपूर्ण आमचं मंत्रिमंडळ नेटानं या ठिकाणी हातामध्ये घेत आहे. एक एक पालकमंत्री, एक एक आमदार या ठिकाणी याकरता प्रयत्नशील आहे. आज आमचे संजय भाऊ राठोड आहेत की ज्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हे शिबिर झालं पाहिजे याचा आग्रह धरला. मदन भाऊ असतील, सगळे आमदार असतील, भावनाताई असतील आणि आपले जलसंपदा मंत्री त्या निमित्ताने धावून गेले आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी उभं राहिलं. आणि आमच्या रावते साहेबांनी जबाबदारी घेतली की या ठिकाणून ज्यांना मुंबईला न्यायची आवश्यकता असेल, मी परिवहन मंत्री आहे, परिवहन खात्याचं सगळं जे काही आहे ते उपलब्ध करून देईल आणि या माध्यमातून कुठलाही खर्च न होता त्यांना नेण्याचं काम हे निश्चितपणे आपण या निमित्ताने करू. मला या ठिकाणी या सांगताना आनंद वाटतो की आपण या परिसरामध्ये श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये आता सुपर स्पेशालिटी रुग्णालय देखील मंजूर केलेलं आहे. याच्याकरता 150 कोटी रुपये आपण देतो आणि त्याच्यामध्ये 120 कोटी रुपये माननीय मोदीजींच्या माध्यमातून आणि 30 कोटी रुपये हे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि या 150 कोटी रुपयामध्ये या ठिकाणी 210 खाटांचं मोठं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल की ज्याच्यामध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारच्या सुपर स्पेशालिटी या ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळे आपल्याला मुंबईला वगैरे जाण्याची आवश्यकता पडणार नाही, तर या सुपर स्पेशालिटी इथेच आपल्याला उपलब्ध होतील. याचं बांधकाम ऑगस्टमध्ये आपण सुरू करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 वर्षाच्या आत हे सुरूच झालं पाहिजे. सगळ्या स्पेशालिटी या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न हा या निमित्ताने आपण करतो. या जिल्ह्यामध्ये अनेक आपण योजना, मी सगळ्या योजनांच्या संदर्भात सांगणार नाही. मगाशी मला आपले पांढरकवड्याचे आमदार या ठिकाणी येऊन भेटले, त्यांनी सांगितले की माझ्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचं काय आहे, म्हणून आपल्याला देखील सांगतो तेही आम्ही मंजूर केलेलं आहे. आणि त्या पोलीस प्रशिक्षण केंद्राकरता 67 कोटी रुपये उपलब्ध देखील करून दिलेले आहेत. त्याचं अंदाजपत्रकही तयार झालं आहे आणि त्याचं काम देखील सुरू होईल. अनेक गोष्टी आहेत. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की आज शेतकरी स्वावलंबन अभियान जे आपण हातामध्ये घेतलंय त्या माध्यमातून आपले तिवारी जे असतील, जिल्हा प्रशासन असेल, अतिशय चांगलं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत. जिल्हाधिकाऱ्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग या ठिकाणी सुरू केले आणि आज जगातल्या सगळ्या लोकांनी त्याची दखल घेतली आहे. अगदी राष्ट्रीय मीडियाने देखील या ठिकाणचा जो जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात भरणारा बाजार आहे तो एक अतिशय युनिक ऍक्टिव्हिटी आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्याला जोपर्यंत आम्ही स्वावलंबी बनवणार नाही, आज संजय भाऊंनी सांगितलं वर्षानुवर्ष जी पेंडिंग लिस्ट होती, आमच्या इथे शेतकऱ्याच्या शेतात विहीर होती, त्याला पाणी होतं पण त्याला विजेचं कनेक्शन मिळत नव्हतं. 15 वर्षात जेवढे कनेक्शन जुन्या सरकारनं दिले तेवढेच कनेक्शन आम्ही एका वर्षामध्ये दिले आणि ती सगळी पेंडन्सी दूर करण्याचं काम आम्ही केलं. आणि या मागच्या गेल्या वर्षामध्ये
एकट्या आपल्या विदर्भ मराठवाड्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त विजेचे कनेक्शन हे आपण त्या ठिकाणी दिले आणि नुसते कनेक्शन दिले नाही, त्याच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर करता देखील आपण पैसा दिला आणि त्या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे असा प्रयत्न केला. मागेल त्याला शेततळ्याची योजना आपण आणली. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की शेतकऱ्याला या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याकरता आपण जी विम्याची योजना होती ती योजना त्याची व्याप्ती वाढवली आणि आपल्याला मी सांगतो किती परिणाम असतो बघा. जुन्या सरकारमध्ये 15 वर्षामध्ये विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या किती होती? ती होती 17 लाख. 17 लाख शेतकरी विमा घ्यायचे. 1,30,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ 17 लाख शेतकरी विमा घ्यायचे. आम्ही प्रयत्न केला, शेतकऱ्यांना सांगितलं तुमच्या विम्याचे पैसे आम्ही भरतो, तुम्हाला फक्त नॉमिनल पैसे भरायचे आहेत. आणि या एका वर्षात 17 लाखावर तो आकडा आम्ही नेला. 1,13,00,000 शेतकऱ्यांना आम्ही विम्याचं कवच दिलं. आणि परिणाम काय असतो बघा, त्याचा परिणाम हा झाला की ज्यांनी विमा घेतला 15 वर्षात, एकूण 15 वर्षात 4,500 कोटी रुपये 15 वर्षामध्ये विम्याचे शेतकऱ्यांना प्राप्त झाले. या एका वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांना 4,500 कोटी रुपये विम्याच्या माध्यमातून या ठिकाणी देतो आहोत. म्हणजे जे 15 वर्षात त्यांनी दिलं ते एका वर्षामध्ये देतात आणि हे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार 2-2 हजार कोटी रुपये त्याच्यामध्ये देत आहे. शेतकऱ्यांचे 300 कोटी आणि बाकी सगळे पैसे आम्ही देऊन विम्याचा फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचसोबत या भागामध्ये दुष्काळाच्या संदर्भात अडचणी तयार झाल्या होत्या. यंत्रणेने त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी दुष्काळ जाहीर करता येणार नाही कारण तांत्रिकदृष्ट्या अडचण झाली होती. दुष्काळ जर जाहीर करायचा असेल तर 50% कमी पाऊस पाहिजे आणि 50% कमी उत्पन्न पाहिजे. पण दुर्दैवाने या ठिकाणी परिस्थिती अशी होती, उत्पन्न अनेक ठिकाणी 50% कमी होतं पण पाऊस 50% वर झाला होता. काही काही विभागांमध्ये तर 75% झाला होता आणि त्यामुळे दुष्काळ जाहीर करता येत नव्हता, शेतकऱ्यांना अनुदान देता येत नव्हतं. शेवटी आम्ही विशेष बाब केली. आम्ही मोदीजींना भेटलो, मी स्वतः गेलो. मी सांगितलं की ठीक आहे पण या वर्षाचा आपण जरा विचार करा की 4 वर्ष सातत्याने ज्या शेतकऱ्यावर दुष्काळाची छाया पडते त्याला तुम्ही जर तांत्रिक बाबीत अडकवलं तर त्या शेतकऱ्याला किती अडचण होईल. आणि देशात जे कधी झालं नाही ते झालं. आणि या वर्षापुरतं सगळे नियम दूर ठेवून या 11,000 गावांमध्ये आपण दुष्काळ जाहीर केला. तो उशिराने जाहीर झाल्यामुळे दुष्काळाची टीम उशिरा आली. परवा टीम आपल्या इथे येऊन गेली आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपलं दुष्काळाचं मेमोरँडम हे केंद्र सरकारकडे गेलं आहे. पहिल्या मेमोरँडम मध्ये 4,000 कोटी रुपये केंद्र सरकारने आपल्याला दिले. आजवरच्या इतिहासामध्ये एवढा पैसा कुठल्याही सरकारनं कुठल्याही राज्याला दिला नाही. तेवढा पैसा मोदीजींच्या सरकारनं या राज्याला, या विदर्भ मराठवाड्याकरता दिला. आता पुन्हा 3,000 कोटी रुपयाचं मेमोरँडम आम्ही पाठवलं आणि त्यांना सांगितलं की ज्या विदर्भातल्या भागामध्ये उशिरा हा दुष्काळ घोषित झाला, तुम्ही आम्हाला विशेष सवलत दिल्यामुळे जिथे दुष्काळ घोषित झाला आहे तिथल्याही शेतकऱ्याला आम्हाला आता थेट मदत द्यायची आहे आणि त्याकरता आम्हाला तुम्ही या ठिकाणी मदत करा. आणि या 2-3 टीम्स आता येऊन गेल्या, काही अजून येणार आहेत, लवकरच त्याचे पैसे देखील आपल्याला मिळतील आणि जो शेतकरी वंचित होता त्यालाही मदत. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, देशातलं हे पहिलं उदाहरण आहे की पाऊस 50%पेक्षा जास्त पडून देखील केंद्र सरकारने अपवादात्मक परिस्थिती म्हणून या ठिकाणी दुष्काळ आपल्याला जाहीर करू दिला आणि त्याचं ऍडिशनल मेमोरँडम हे केंद्र सरकार त्या ठिकाणी मंजूर करत आहे. आणि म्हणून मला सांगितलं पाहिजे की या राज्यामध्ये या एका वर्षामध्ये शेतकऱ्याकरता आम्ही अर्थसंकल्प तयार केला 25,000 कोटी रुपयाचा आणि त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला जी मदत आपण देत होतो आपण लक्षात घेतलं पाहिजे 1,000-2,000 कोटी रुपये मदत देत होतो. या एका वर्षामध्ये शेतकऱ्याला सगळे मिळून 10,000 कोटी रुपयाची मदत ही आपण या राज्याच्या वतीनं देतोय. आणि म्हणून बळीराजाकरता, शेतकऱ्याकरता, सामान्यांकरता या राज्याच्या तिजोरीचं दार नेहमीच उघडं राहील. पण त्यासोबत हा सक्षम झाला पाहिजे, हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि त्याकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्याला सक्षम बनवण्याचं काम
हे निश्चितपणे आपण या निमित्ताने करू. मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो, हे तुमचं सरकार आहे, तुमच्याकरता काम करणारं सरकार आहे. अडचणी आहेत, खूप अडचणी आहेत, पण त्या अडचणी दूर करू आणि तुमच्या आशीर्वादानं तुमच्याकरता उत्तम कार्य करून दाखवू. गरिबांकरता, शेतकऱ्यांकरता, शेतमजुरांकरता त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणून दाखवू, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.